वा 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 वा, जोरात जोरात. अर्जुन ठीक आहे ना तू? मी एकदम ओके दादा. मालिश कोण करते बघितलं का माझी? अर्जुन, या ठिकाणी डोकेदुखीवर रामबाण वैद्य मिळाला तुला? अहो छोटे सरकार, तुम्हाला नाश्ता नाही करायचं का? अगं बाबाची केस बघ, डोळे सॉफ्ट आहेत. मला खूप भारी वाटते मालिश करायला. भारी वाटतंय ना अमोल? हा, आता चांगली चंपी कर बर का. बाबाला किमान अर्धा एक तास तरी झोप लागली पाहिजे. हो बापू, अहो मा पण माझी अशीच मालिश करते. बाबा, आपल्या दोघांची केस सेम टू सेमच आहेत ना? हो ना मा? बाबा, आपण एक काम करू. आपण दोघांच्या केसाची ना सिम्बा स्टाईल करू आणि एक फोटो काढू. मामा, फोटो तू काढायचास. अरे अमोल बाळा, तू ऐक मी काय म्हणतोय. अहो अर्जुन दादा, छोटे सरकार एवढं म्हणतायत तर करा ना. करा करा. अमोल थांब थांब बाळा. अगं अप्पे, काय झालं काय पण? अर्जुन 2 मिनिट जरा बाजूला आहे ना, मला बोलायचंय तुझ्याशी. हा, कशाची शिंबा स्टाईल दाखवा आम्हाला. दाखवू? आहा, आहा. अबे काय ग, असं काय होतं की बाहेर नाही बोलतो आलं सगळ्यांसमोर? अर्जुन, अमोलच्या किस्सांबद्दल आपण सगळ्यांना सांगूया. काय? हो अर्जुन, मला तरी असंच वाटतं आपण लवकरात लवकर सांगू. तू बघितलंस ना बाहेर तो किती खुश आहे. त्याला अजून अंधारात नको ठेवूया आपण. बर बर ठीक आहे, बघू, वेळ बघून बोलू. राहिली राहिली उभी राहिली. तशी माझी सिम्बा स्टाईल. बाबा, ये ना लवकर. हो आलो. चला. बाबा, तू सिम्बा स्टाईल बिघडवलीस. अरे परत कर. मस्त हा, एक नंबर आहे सिम्बा. बाबा, तू लहान असताना माझ्यासारखे दिसत असणार ना? हा, एकदम डिक्टो अमोल. छोटे सरकार, आता ना तुम्ही एक काम करा. तुम्ही फोटो टाका आणि खाली ज्युनियर आणि सिनियर इन्स्पेक्टर कदम ऑन ड्युटी असं कॅप्शन टाका. हा, क्या बात आहे. बाकी काय नाही, पण मोनाकडनं फक्त फोटोचे कॅप्शन घ्यावेत. ए दिप्या, कार तू मोनाच्या सारखा मागे लागलेला असतोस? अहो बाबा असू दे, मी बघते त्यांच्याकडे नंतर. मामा, फोटो काढायचा बरं का माझा. ये इकडे चल. छोटे सरकार, तुम्ही खूप भारी दिसताय. पण इकडे या, ते केस नीट करूयात आपण. आओ वंसप, अर्जुन दादा, हे बघा छोटे सरकारांचे केस गळतायत. काय रे? एक मिनिट सगळे शांत व्हा जरा. ह्या विषयावर मी आणि आपली तुमच्याशी बोलणारच होतो. म्हणजे दाजी, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? हे बघ दिप्या, डॉक्टरांनी सांगितलं की ह्या उपचाराच्या दरम्यान अमोलचे केस गळणार आहेत. म्हणजे सगळे केस गळणार आहेत. पण हे बघा काय आहे, त्या किमोथेरपीचा डोस हेवी असतो, त्यामुळे आपल्याकडे दुसरा काय पर्याय पण नाही. पण ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर केस परत पण येणार आहेत असं म्हणले डॉक्टर. आणि हे सगळं थांबवण्यासाठी अमोलचे केस कमी करण्याचा निर्णय घेतलाय. आओ वंसप, म्हणजे छोटे सरकारांचे सगळे केस कमी करायचे आपण? हा, म्हणजे ह्या विषयावर आम्ही त्याच्याशी बोलणारच होतो. नाही बाबा, माझे केस ना तुझ्यासारखे. मला काही नाही होणार.
केस कापायचे नाहीयेत. अमोल थांब, ऐक माझं. नाही कापायचे मला केस, नाही कापायचे. प्या अगं थांब, ते तेवढं महत्वाचं नाही. तू म्हणतोय ना नाही कापायची केस, नाही कापायचे त्याचे केस. अहो पण बापू डॉक्टरनी सांगितलंय त्यामुळे आपल्याला अर्जुन, डॉक्टर म्हणाले असतील, पण आता अमोल म्हणतोय ना नाही कापायची केस, तर नाही कापायची. मला पण असंच वाटतंय. हे बघा आता आपल्याला काय वाटते ना त्यापेक्षा महत्वाचं काय की गरजेचं काय. थांब जरा. आपे अगं पण तू अर्जुन थांब, आपण नंतर बोलूया या विषयावर. हॉस्पिटलला घेऊन जायचंय ना तुला, तू पण जा फ्रेश हो आणि जा तुम्ही लवकर. वंसब अहो ऐका ना, अर्जुन दादा खूप कंटाळून आले असतील, त्यांना आराम करू देत ना. मी एक काम करते, मी निरुपाली ते जातो ना छोटे सरकारांना हॉस्पिटलला घेऊन. बरं ठीक आहे, तुम्ही जा. ठीक आहे. अमोल बाळा तू तिकडून आलास ना की मला उठव, मी जरा वेळ आराम करतो. हो बाबा. बरे चला, मी पण निघते, बॅग घेऊन ये. रुपाली ताई अहो आवरलं का? अर्जुन, मी म्हटलेलं ना तुला, अमोलला त्याचे केस खूप आवडतात, तू एवढं सहज नाही ऐकणार. हो आपे, पण तू मला का थांबवलंस? अर्जुन अरे तुला कळत नाहीये का, अमोलला किंवा घरच्यांना प्रेशराईज करून काही होणार नाहीये. त्यांना हे पटवून द्यावं लागेल ना. आपे पण अमोल किती खुश होता, हेअरस्टाईल करून मी बाबासारखा दिसतो असं म्हणत होता. अर्जुन मला असं अजिबात नाही वाटत की त्याचे केस तुझ्यासारखे आहेत म्हणून त्याने केस कापायला नकार दिला. मग मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना तेच होते. आपे आता अजून घाबरू नको, जे काय ते स्पष्ट बोल. अर्जुन, अमोलने तो आपल्यापासून दूर जाणार आहे ही गोष्ट ऍक्सेप्ट केली आहे. हे तुला कसं काय कळलं? माणसाच्या वागण्यातून कळतं अर्जुन. अमोलला जर आशा असती ना तर त्याने स्वतःचे केस कापून या आजाराच्या विरोधात मी लढा देईन असं म्हटलं असतं. पण जे होणार आहे ते होणारच आहे ही गोष्ट त्यांनी डोक्यात ठरवून ठेवली आहे म्हणून त्याने केस कापायला नकार दिलाय. हे माझ्या लक्षात कसं काय नाही आलं? नाही नाही अर्जुन, काही झालं ना तरी अमोलच्या डोक्यातून ही गोष्ट पहिल्यांदा काढली पाहिजे. हे बघ, त्याला हे सांगितलं पाहिजे की उपचारांच्या पलीकडे जाऊन तुझी इच्छाशक्ती आहे जी या आजाराला हरवू शकते. आपे आता एवढं सगळं सांगितलं, ते करायचं कसं ते पण सांग ना. मला काय वाटतं माहितीये का, आपण ना हा आपे, एका पुरुषाला मरणाच्या दारातून स्त्रीच परत का आणू शकते ना हा प्रश्न पडायचा मला नेहमी. आज कळून चुकलं का? जी बुद्धीची देणगी एका बाईला दिली ना देवानी, दुसऱ्या कुणाला नाही दिली. बघतो आता आपला अमोल वाचणार म्हणजे वाचणार. अर्जुन, या सगळ्यात तुला फक्त थोडासा त्रास. अगं हा काय त्रास आहे आपे? अगं अमोलचा बाप आहे मी, माझा जीव आहे तो, त्याच्यासाठी वाटेल ते करेल मी. आपला अमोल वाचणार बघ. चला मी निघते, तू आराम कर. बाय. अप्पे 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 अप्पे, बस 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 बस. अप्पे आज जर तू आली नाहीस ना तर मला खरंच सगळं सिरियसली घ्यावं लागणार आहे. अरे बाबा, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, थांब ना जरा, मी सांगतो की तुला नंतर. बस थोड्या वेळ जरा. चल या. गोपाली, मोना दोघीच? त्या आपल्याला काय भुईनं खाल्लं का काय? आणि तो आर्जा, तो पण आला नाही. आपल्या आर्जाच्या डोळ्यातल्या पाण्याने माझ्या हातली आग इजणार आहे. नेमकी काय भानगड आहे ना ती बघितली पाहिजे. सांगतो हा, बस. हा हिरणताई, ओळखलं का? हो ओळखलं ना, वॉर्डबॉय दादा बोला. नाही ते तुमचं पेशंट कसं आहे आता, बारकं पोरगं बरं आहे ना? नाही हो,
आता त्यांचा आजार 3ऱ्या स्टेजला आहे आणि डॉक्टर पण काही क्लिअर सांगतच नाही आहेत. आम्हाला त्यांची खूप काळजी वाटते. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं का नाही की तुम्ही हे सगळं लवकरात लवकर घरी सांगा म्हणून. चुकलंच माझं त्यावेळी. ते पेशंटचे आई वडील दिसत नाहीत दवाखान्यात कुठं. त्यांच्यात काय भांडणं वगैरे झालेत का? काय? नाही म्हणजे ते लहान मुलांचा हा नाजूक काळ असतो ना, जर याच्यात आई वडील सोबत असतील तर मग बरं असतं म्हणून म्हणलं. हो, पण छोटे सरकारांनी त्यांना कामावर जायला सक्ती केली आहे. त्यामुळे त्यांचे बाबा रात्री आणि त्यांची माँ सकाळी कामाला जातात. अच्छा, प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे आपल्या अर्जुन. दादा, हे अमोलला म्हणजे अमोलचा लई जीव आहे कामावर. हो, त्यांच्यामुळे कोणाची कामं बुडलेली त्यांना नाही आवडत. म्हणजे आता ही आप्पी इकडे येणार नाही. अरे मग मी इथं काय करतोय? या रोग लागलेल्या माणसांची सेवा. आप्पी इथवर आलीच पाहिजे आणि ह्या आमल्याची अवस्था बघून काकुळतीला येऊन रडली पाहिजे, तरच ह्या सगळ्याला अर्थ आहे. नाहीतर काय उपयोग नाही. माणिक, आलो आलो. चला मी येतो, मला जरा काम आहे. हो, काळजी घ्या. मुना. हो अर्जुन दादा, तुम्ही आराम करणार होतात ना? हा, माझं काय मन लागलं नाही, झोप पण नाही आली. अमोल कुठे? अहो ते बाबा हाय तू इथे. ए सिम्बा. भाऊजी, तुम्ही इकडे कसं काय? हा वहिनी, मला काही झोप नाही आली. ऐका ना, जरा वेळ सिम्बाला घेऊन जाऊ का मी? हा, तसंही डॉक्टरने थांबायला सांगितले थोडा वेळ. जावा. ठीक आहे, आलो. चला. बस. बाबा तू मग इकडे का घेऊन आलायस? अरे काय नाही बाळा, सहज आलोय आपण. हे सगळे लोक आहेत ना, ते बघ, तो दादा आहे, ही ताई आहे, ते सगळ्यांना भेटायचंय आपण आज. ये. अमोल बाळा, हे काका काकी आहेत ना, नाशिकचे आहेत बरं का. हो का? हो. अरे आमच्या बाळाला छातीचा कॅन्सर झाला होता, म्हणून आम्ही त्याला इकडे पुण्यात शिफ्ट केले. पण तुम्ही तर इकडे येणार नव्हतात ना, असं म्हणलं होतं मला. हो, कारण आम्ही आशाच सोडली होती ना. कॅन्सर हे ऐकायलाच किती भयंकर वाटतं. त्यानंतर डॉक्टरांनी केमो केला आणि त्यात थोडी सुधारणा दिसली. मग आम्ही ठरवलं की आशा सोडायची नाही. मग अहो, मग इकडं आलो आणि केमोच्या सायकल सगळ्या पूर्ण केल्या आणि आता आमचा मुलगा पूर्ण बरा झालाय. थोडा त्रास होईल पण कव्हर होईल लवकर, असं डॉक्टर बोल. काका काकी, तुमचा मुलगा बरा होऊन खूप मोठा होईल. मला हे ऐकून खूप भारी वाटते. थँक्यू बाळा. अमोल बाळा, तुला माहितीये का, माणूस आहे ना तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तो स्वतःच्या मनाने मान्य करत नाही. म्हणजे हार जीत असते ना आपल्या मनावर असते रे. आपल्या मनाने ठरलं तर आपण हारणार, पण आपल्या मनाने जर ठरवलं ना तर आपण जिंकणार, म्हणजे जिंकणारच. काय? पण बाबा, डॉक्टर बोलले की माझ्याकडे फक्त 2च महिने आहेत. अरे अमोल बाळा, तुला माहितीये का, ह्या दादांना आणि काकींना डॉक्टरांनी काय सांगितलेलं? ह्या दादाकडे ना फक्त 2च महिने आहेत. मग या काकींनी काय ठरवलं माहितीये का, की आपण लढायचं, आपण जिंकायचं. आणि मग त्यांनी किमोथेरपी घेतली आणि बघ, दादा आता बरा होतालाय का नाही. आता हे बघ, इथून पुढे तुझ्या माला आणि मला सगळ्या लोकांना हे सांगायचंय की आमच्या अमोलनी पण ठरवलं लढायचं, जिंकायचं, आणि तो बरा झाला. काय? हो बाबा. बाबा, आता तू आणि माँ जे सांगणार फक्त तेच मी करणार. तुला माहिती आहे अमोल बाळा, औषधांपेक्षा, उपचारांपेक्षा आहे ना, आपल्या इच्छाशक्तीमध्ये खरी धन्वंतरी असते.
म्हणजे बाबा? अरे बाळा, धन्वंतरी आयुर्वेदाची देवता, तिचा हात आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील ना, कुठलाच आजार आपल्याला कधीच हरवू शकत नाही. आपण एकदम फाईट करू शकतो. बाबा धन्वंतरी हे किती भारी आहे ना बाबा. हो. आणि अमोल बाळा, हे बघ, आम्ही जे बघतोय ना आता, ते तू भोगतोयस आम्हाला कळतंय. मग तुझ्या मनात शंका येणार, ठीक आहे, आजपर्यंत शंका आली ना, ओके, नो प्रॉब्लेम. पण इथून पुढे शंका येऊन द्यायची नाही. आता काय करायचं माहिती का? स्वतःच्या मनाशी ठरवायचं पक्क आणि ह्या आजाराविरुद्ध एकदम स्ट्रॉंगली लढायचं. आणि मा आणि बाबावर विश्वास ठेवायचा. काय? यस बाबा. चला जायचं. हो. दादाला बाय करा. बाय दादा. बाय. चला येतो. हा. चल. बापू, बाबा. अरे आप्या, काय हो? अगं कोणी आलं होतं का घरी? नाही. मग चहाची कप? एक मिनिट. तुम्ही दोघांनी एवढा चहा पिलाय? बाबा, बापू, काय? तुम्हाला म्हटलं होतं आपण कप दोन करूया, तुम्ही ऐकलं नाही. माझं आता सगळ्यांना कळणार. पण तू लवकर कशी काय आली? तुम्ही म्हणजे आज अर्जुनने बोलवलं होतं म्हणून लवकर आलो. का ग, काय झालं? माहित नाही. इथे दाजी कुठे आहेत का? त्यांनी फोन केला होता मला. हो ना. अरे अमोल, बराच ना बाळा? हो मा. अर्जा, अरे का रा सगळ्यांना एकदम बोलवून घेतलेस? आज आपल्या घरी एक मामा आलेत केस कमी करण्यासाठी. अर्जुन पण अरे आपलं ठरलं होतं ना, अमोलला आवडत नाहीयेत, नाही कापायचे त्याची केस म्हणून. भाऊजी, पण डॉक्टरांनी सांगितलं तर आपल्याला तसं करावं लागेल ना? हा वहिनी, पण अमोलची इच्छा नाही ना, तर मग आपण फोर्स नको करायला. बरं, ते मामा आलेत, आपण जरा बाहेर जाऊ सगळेजण. अरे पण अर्जा तर केस कापायचेच नाही म्हणजे बाहेर कशा पाहिजे जायचं? सांगतो मी. चला सगळेजण बाहेर. दाजी, स्वप्नील सर येणार होते ना? दादा थांबलाय त्या मामांबरोबर. चला. मामा, आमचे ज्युनियर कदम काही केस कापायला तयार नाहीत, पण ठीक आहे, सिनियर कदम तयार आहेत. तुम्ही माझे केस कापा. त्याचं काय आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय की अमोलच्या आजारपणाला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं. कापा तुम्ही माझे केस, कापा. सिनियर कदम तर सुपर सिनियर कदम आहेत अजून, ते कशा पाय मागे राहतील? हा, चला माझे केस आधी कापा. चला चला सुरू करा, माझ्यापासून सुरू करा. असं असेल तर आमचे पार्टनर बसलेत, आम्ही का मागं राहायचं? माझे पण केस कापा. हा, माझा दिवसभराचा धंदा हितच होतोय का काय? हा, मग अमोलचे मोठे बाबा का मागे राहतील? माझे पण केस कापा या ठिकाणी. कापा माझे. अरे मग येऊ दिपेडून कोणासाठी थांबलाय? मामा, तुम्ही माझे पण केस कापा. मामा, तुम्ही करा सुरुवात, माझ्यापासून सुरुवात करा. पण तुम्ही का कटिंग करताय? काय चालू तुमच्या सगळ्यांचं? अमोल बाळा, तुला काय वाटलं तुझा बाबा फक्त तुला एकट्याला केस कापून देईल का? अरे मी आता काय म्हणलं तुला कळलंच नाही. तुझ्या आजाराला आपण सगळे मिळून तोंड देणार आहे, म्हणून आम्ही आमचे केस कापतोय. कळलं? मामा, कापा तुम्ही केस. चला.
खरंच तुम्ही सगळे खूप भारी आहात. आणि बाबा, मी शहंशाचा मुलगा आहे ना. मी माझ्या अडचणींना स्वतः चालवून जाणार आणि मानी मला सांगितलंय, अडचणी आल्या की त्या स्वीकार करायचा आणि मार्ग काढायचा. त्यामुळं उद्या बघू तुम्ही. आता माझं ठरलंय की मी केस कापणार.